उद्धव ठाकरेंना नाशिकमध्ये पार पडलेल्या महाअधिवेशनातून सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार केला। त्यानंतर आता सत्ताधारी शिंदेंच्या सेनेनेही ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यातील पेहरावावरून चिमटे काढायला सुरुवात केल्याचं दिसतंय। बावीस आणि 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंनी नाशिक दौरा करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। 22 जानेवारीला काळाराम मंदिर आणि गोदावरी तीरी झालेल्या महाआरतीत ठाकरेंनी आमदार, खासदार आणि हजारो कार्यकर्त्यांसह सहकुटुंब हजेरी लावली। ठाकरेंनी या नाशिक दौऱ्यातून सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला। हे बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी नाव ठेवा। आता भेकड जनता पार्टी भेकडांची पार्टी आहे। एक तर स्वतःमध्ये कर्तृत्व नाही, नेता तर कोणी देऊ शकत नाही, भाकड तर आहातच, पण भेकड सुद्धा आहात। आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी, हे असे भेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाहीत। उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर आता सत्ताधाऱ्यांनीही ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यातील बारकाव्यांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। नाशिकचे पालकमंत्री असलेल्या दादा भुसेंनी तर ठाकरेंनी काळाराम मंदिरात घातलेल्या रुद्राक्षाच्या माळेवरूनच चिमटे काढायला सुरुवात केली आहे। रुद्राक्षांची माळ फक्त बाळासाहेबांनाच शोभून दिसते असं म्हणत भुसेंनी ठाकरेंवर हल्ला चढवला। शिवसेना प्रमुख हे जे पद आहे, जनतेने दिलेलं, शिवसैनिकांनी दिलेलं पद, ते फक्त शिवसेना प्रमुखांना शोभून दिसेल, बरोबर? रुद्राक्षाची माळ ही शिवसेना प्रमुखांच्या हातांनाच शोभून दिसेल। त्याच्या पाठीमागचं कित्येक वर्ष शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं, त्यांनी त्याग केला। एकंदरीतच ठाकरेंनी नाशिक दौऱ्यांच्या माध्यमातून काळारामाचा आशीर्वाद घेत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर झालेल्या महाअधिवेशनात ठाकरेंसह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी टीकेचे बाण चालवले। पण आता सत्ताधाऱ्यांकडूनही ठाकरेंच्या दौऱ्याचा समाचार घ्यायला सुरुवात झाल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।